मित्रांनो, हिंद केसरी मैदान, कासेगावचं हिंद केसरी मैदान, जे बैलगाडी शौकीन आहेत, मालक आहेत, चालक आहेत, यांच्या दृष्टीनं ज्या मैदानाची प्रतीक्षा पाहिली जाते वर्षभर, असं मैदान कासेगावचं, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे संपन्न होते. मैदानाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. अजून काय काय तयारी राहिलेली आहे, कशा पद्धतीनं मैदान होतं, हे सगळं विचारूया. या आयोजन कमिटी आहे पूर्ण. आपल्यासोबत आहेत आयोजक अतुलजी. आता सगळं मैदान अंतिम टप्प्यात आले तयारीत, अजून काय काय तयार राहिली? सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. तयारी तर बघा सगळी आता अंतिम टप्प्यात आलेलीच आहे. फक्त जे छताचं जे काम आहे गॅलरीवरती, तेवढं छताचं काम राहिलेलं आहे आणि किरकोळ अगदी म्हणजे पॉलिशिंग म्हटला तुम्ही तर त्याच गोष्टी राहिलेल्या आहेत. बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे बक्षिसाची रूपरेषा कशी असणार आहे, पण पुन्हा एकदा सांगा कशा पद्धतीनं बक्षीस वितरण आयोजित केलेलं आहे? आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर कासेगावचं जे हिंदकेसरी मैदान आहे ते तुम्हाला माहितीच आहे सर्वांना, की बाबा एक आगळं-वेगळं मैदान म्हणून महाराष्ट्रात नावारूपाला आलेलं आहे. लास्ट टू लास्ट इयर जरी बघितलं तुम्ही तर आम्ही 1 BHK फ्लॅटची संकल्पना घेऊन आलो. आगळं-वेगळं अशा अर्थानं की दरवर्षी इथं सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य बैलगाडा चालक मालक जो आहे त्याचा इथं विचार केला जातो, इथं येणाऱ्या प्रेक्षकांचा इथं विचार केला जातो. त्यामुळे हे आगळं-वेगळं मैदान आहे. आणि बक्षिसं देण्याबरोबर इथं वेगवेगळ्या संकल्पना इथं राबवल्या जातात. ह्या वर्षीचं जरी तुम्ही बक्षीस बघितलं तर याच्या पाठीमागचा पण इतिहास असाच आहे की चांगल्यातली चांगली बक्षीस आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. जे बक्षीस आम्ही दिलं आहे, जे बक्षीस आम्ही बोललो आहे तेच दिलं आहे. अगदी 1 BHK फ्लॅट बी ज्यावेळेला दिला आम्ही त्यावेळेलासुद्धा अगदी चाव्यासुद्धा आम्ही लोकांना त्या हातामध्ये दिला रजिस्ट्रेशन सहित. तसंच ह्या वर्षी देखील आम्ही प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 5 लाख रुपयाचं आहे. त्याच्यानंतर 3 लाख आहे, 2 लाख आहे, 1 लाख आहे, 62,000 आहे आणि 26,000ची 2 बक्षिसं, असे अनुक्रमे 7 बक्षिसं देणार आहे. त्याचबरोबर सेमीफायनलला ज्या 2 नंबरला गाड्या बाहेर पडणार आहेत त्या लोकांना देखील 6,265 असे अनुक्रमे 7 बक्षिसं देणार आहे. प्रवेश फी किती असेल या मैदानाची? प्रवेश फी बघा आता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो नियम आहे 5 लाखाला म्हणजे लाखाला 1,000 रुपये असा काहीतरी नियम आहे. 1% हा 1%. तर त्या अनुषंगानं जर बघितलं तर 5 लाख रुपयाला 5,000 रुपये असायला पाहिजे, पण इथं आम्ही 3,000 रुपयेच प्रवेश फी ठेवलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे बैलगाडी मालक आहेत ह्यांच्या दृष्टीनं फाटी कशी असणार आहे, कारण फाटीची लांबी रुंदी याच्यावर पैरे ठरत असतात. सांगावं पुढं येऊन सांगा. आता जर फाटी पाहिली तर रोलिंग केलेलं आहे का नाही फाटी पूर्ण? एकदम रोलिंग केलेलं आहे. कासेगाव तसा बघायला गेला तर एक पूर्ण पाणस्थळ एरिया आहे. म्हणजे इथं 1 इंच आणि इंच जे क्षेत्र आहे ते इरिगेटेड आहे, पूर्णपणे पाणस्थळ आहे. ह्याच्या महाराष्ट्रातले तमाम जर तुम्ही मैदानं बघितली तर तिथं म्हणजे काही मैदानामध्ये वेगळी फाटी असेल, पण मॅक्झिमम मैदानामध्ये असं असतं की वर्षानुवर्ष तीच फाटी आहे, त्याच ठिकाणी बैलं पळवली जातात. पण आम्हाला इथं ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. लागण आणि खोडवं गेल्याशिवाय आम्हाला शेत इथं उपलब्ध होत नाही. आणि इथल्या शेतकऱ्यांचं देखील मी खूप आभारी आहे, कारण ज्या वेळेला आम्हाला तेवढं क्षेत्र उपलब्ध पाहिजे असते त्यावेळेला ते उपलब्ध करून देतात. इथं आज रोजी देखील आम्ही 30-40 एकर क्षेत्र उपलब्ध केलेलं आहे. इथं अगदी ग्रेडरच्या मशीननं आम्ही इथं जे सगळे बांध होते ते बांधाचं सुद्धा आम्ही म्हणजे स्टार्ट टू एंड जिथं पळायला सुरुवात झाली आणि तिथून निकाल रेषा आहे तिथंपर्यंत तुम्हाला अगदी 1 इंचाचं सुद्धा चढउतार मिळणार नाही, असं एकदम लेवल करायचं इथं ग्रेडरच्या मशीननं काम केलं आहे. त्याचबरोबर अगदी 10-10, 15-15 हजार लिटर आम्ही इथं फाटीवरती पाणी मारलेलं आहे. रोड रोलरनं रोलिंगचं काम केलेलं आहे आणि एकदम टणक आणि बैलाला कुठलीही इजा होणार नाही याची पूर्णपणे आम्ही काळजी घेतलेली आहे. लांबी किती राहील? लांबी 1,000 फुटाचा पल्ला आहे. आणि पुढं जर तुम्ही बघितलं पुढं देखील आम्ही बैलांची काळजी घेतलेली आहे. साधारण 500 ते 550 फुटाचा अंतर पुढं देखील रिकाम आहे. एवढं प्रशस्त मैदान इथं ह्या वर्षी आम्हाला मिळालेलं आहे. आतली रुंदी किती राहणार आहे? या आता फाटीची रुंदी जर बघितलं तर 16.5 ते 17 फुटाची रुंदी आहे. त्यामुळे इथं देखील आम्ही विचार केलेला आहे. 11 फाट्या टोटल केलेल्या आहेत आम्ही. आता कसं उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याचा प्रश्न असेल बैलगाडी मालकांसाठी, चाऱ्याचा प्रश्न असेल, तर ह्याच्यासाठी काय नियोजन केलेलं आहे का? आता चाऱ्याचं पण उपलब्ध केलेलं आहे. आता पाण्याचे टँकर वगैरे तुम्हाला आता इकडं पलीकडे जर तुम्ही गेला तर तिथं टँकर पण तुम्हाला उपलब्ध दिसतील. संध्याकाळी आता 5-6 वाजेपर्यंत आणखीन 1-2-3 टँकर येतील. तर इथं उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातनं माणसांना बसायची व्यवस्था असेल, तिथं छताची व्यवस्था असेल, तसंच जनावरं आपल्या बैलांच्यासाठी आपल्या नंदींच्यासाठी जे चाऱ्याची व्यवस्था असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल, त्या सगळ्या प्रोव्हिजन इथं केलेल्या आहेत. त्या करतोच आम्ही दरवर्षी, त्याच्यामध्ये काय हे नाही. आता जसं पहिल्यांदा सांगितलं की महाराष्ट्रात एक वेगळा उपक्रम कासेगावमध्ये झाला होता की फ्लॅट बक्षीस, तसं ह्या वर्षी काय वेगळं पण करता येते?
आता बघा, ह्या वर्षी देखील आम्ही एक वेगळी संकल्पना घेऊन आलेलो आहे. बक्षिसं तर आम्ही चांगल्या पद्धतीनं ठेवलेलीच आहेत, पण ती बक्षिसं ठेवण्याबरोबर एक हेलिकॉप्टरची जी संकल्पना आहे ती घेऊन आलेलो आहे. आता ग्रामीण भागामध्ये हेलिकॉप्टर जनरली काय लोक बाबा कधी अपॉर्च्युनिटी मिळाली तर विमानाने वगैरे प्रवास करू शकतात, पण हेलिकॉप्टर ही एक अशी गोष्ट आहे की ती सहजासहजी उपलब्ध होणं थोडंसं डिफिकल्ट होतं आहे. मग इथं महाराष्ट्रात तमाम बैलगाडा चालक मालक आहे जो इथं मैदानावरती पळणार आहे. आता लास्ट इयर सुद्धा तुम्ही बघितलं, आम्ही पैठणी साडीची संकल्पना घेऊन आलेलो होतो. कारण काय आहे, ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, त्या बैलाच्या मागं काम करत असतात वर्षानुवर्ष, आणि त्यांना पण एक कुठंतरी गिफ्ट मिळावं त्या दृष्टिकोनातून मग गेल्या वर्षी ती संकल्पना घेऊन आलो होतो. आता ह्या वर्षी हेलिकॉप्टरची संकल्पना अशा अर्थानं आहे की गटपास विजेते जे बैलगाडा चालक मालक असणार आहेत, त्या गटपास विजेत्या बैलगाडा चालक मालकांना ज्या वेळेला सेमीफायनलचा राऊंड होईल, ज्यावेळेला सेमीफायनलच्या आपण चिठ्ठ्या टाकू, त्या चिठ्ठ्या टाकत असताना ज्याच्या पब्लिकच्या बाजूने ज्याची चिठ्ठी निघेल अशा 6 लकी, म्हणजे सुरुवातीचे जे 6 गट असणार आहेत त्या 6 लकी गटपास विजेत्यांना आपण हेलिकॉप्टरची राईड मोफत तिथं उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातलं हे एक असं आगळं वेगळं पहिलं मैदान असणार आहे की जिथं हेलिकॉप्टरमधून उद्घाटनाचा जो आपला कार्यक्रम असेल आहे तो हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून सुरू केला जाईल. त्याचबरोबर इथं येणाऱ्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, ह्या आमच्या मैदानाला गेले 3-4 वर्ष झालं महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती असते, आणि त्या महिलांना देखील कुठंतरी ते हेलिकॉप्टरची संधी मिळावी ह्या उद्देशातनं आम्ही त्यांचं पण कुपन टाकणार आहे. एक 6 लकी भाग्यवान महिला असणार आहेत, त्यांना देखील आम्ही मोफत हेलिकॉप्टर राईड करून देणार आहे. आता ही राईडचं नक्की स्थळ कुठलं असणार आहे, कुठल्या मार्गावरून कुठपर्यंत जाणार आहे, ह्याच परिसरात का अजून कुठे? इथून आता 1 किलोमीटरवरती आपण हेलिपॅडचं प्रोव्हिजन केलेलं आहे, आणि ते हेलिपॅडचं प्रोव्हिजन करताना सुद्धा तिथल्या सगळ्या गोष्टी आता त्यासुद्धा अंतिम टप्प्यात आहेत अगदी. आणि कॉप्टर जे आहे आपलं ते कासेगावमध्ये टेक ऑफ होणार आहे. कासेगावमध्ये टेक ऑफ होत असताना इथून एक 10 किलोमीटर अंतरावरती रामलिंग बेट आहे जे बहे येथे आहे. जसं की त्या दिवशी रामनवमीचा दिवस आहे, खूप चांगला दिवस आहे. हिंदू संस्कृतीमध्ये आपला श्रीरामाला आपण खूपच म्हणजे सगळेच पूजतात, तर त्या दृष्टिकोनातनं त्या दिवशी आपल्याला रामलिंग बेटाचं जे दर्शन आहे, जे हेलिकॉप्टर राईड करणार आहे त्या सगळ्यांना रामलिंग बेटाचं दर्शन व्हावं हेलिकॉप्टरमधून, ह्या उद्देशानं आपण ते रामलिंग बेटाचं दर्शन करून परत आपण जिथं हेलिपॅड केलेलं आहे त्या ठिकाणी आणून आपण त्यांना लँड करणार आहे. आता थोडी क्लिअर करा. कडन म्हणजे गट पास होईल, पण सिमी कडन जे लागतील म्हणजे प्रत्येक आपण सिमीला म्हटलं तर 2 कडनं लागतील ना. Correct. कसं हे एक्झॅक्टली सांगा की कुठल्या नक्की गाड्यांना आपण राईड नाही, देणार आता आहे? बघा, समजा एक 40 गट पळाले समजा फॉर एक्झाम्पल, त्याच्यातून 40 गाड्या वरती आल्या. 40 गाड्या वरती येत असताना समजा आपण परत 7-7चे गट पळवले, समजा 7-7चे गट पळवले, समजा टोटल एक 7 गट झाले किंवा 6 गट झाले, तर त्या 6 गटामध्ये आपण ज्यावेळेला चिठ्ठी काढणार आहे त्यावेळेला अनाऊन्स केलं जाईल की बाबा पब्लिकच्या बाजूची 1 नंबरची फाटी किंवा तिकडून येणारी 7 नंबरची किंवा 8 नंबरची फाटी, ते आम्ही जे अनाऊन्स करू बाबा ती जी चिठ्ठी निघेल तो लकी असणार आहे. असं प्रत्येक वेळेला 6 गटाच्या ज्यावेळेला सेमीफायनलच्या गटाच्या चिठ्ठ्या निघणार आहे ते त्या प्रत्येक वेळेला आम्ही अनाऊन्स केलं जाईल की ह्या बाजूची का त्या बाजूची, आणि तो जो लकी विनर असणार आहे त्या 6 लोकांना, त्या 6 लोकांच्या मध्ये पण 2 बैलगाडा मालक असतात, त्यांचा ड्रायव्हर असतोय, तर त्या तिघांनी ठरवायचं की बाबा त्यांनी कुणाला हेलिकॉप्टर राईड द्यायचे, त्या प्रतिनिधीमध्ये एकालाच हेलिकॉप्टर राईड मिळेल, अशा टोटल 6 लोकांना मिळेल. मैदाना दिवशी ती राईड होणार. येस, मैदाना दिवशीच होणार. 3 वाजेपर्यंत अंदाजे आपले गट संपतात, तर 3-3:30च्या दरम्यान ते बैलगाडा मालक आहेत त्यांचं पण आणि महिलांचं पण 3:30च्या दरम्यान ती राईड होईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट बैलगाडी मालकांसाठी, नाव नोंदणी कधीपर्यंत असणार आहे आज? आज बघा, संध्याकाळी आपण सांगितलेलं आज की संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत नावनोंदणी घेतली जाईल, आणि ती अद्याप ही देखील सुरू आहे. तुमच्या माध्यमातून माझी सगळ्यांना हीच विनंती राहील कळकळीची की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने अजून देखील नोंदी कराव्यात, कारण तुम्ही ज्या नोंदी करणार आहेत त्यातूनच आम्हाला ऊर्जा मिळणार आहे. त्या ऊर्जेतूनच आम्ही इथून पुढच्या काळात देखील मोठ्यातली मोठी मैदानं घेऊ शकतो. आत्ता किती गाड्यांची नोंद झाली? आत्तापर्यंत मी लेटेस्ट जो आकडा घेतला होता एक 15-20 मिनिटापूर्वी, त्यावेळेला काहीतरी 214 गाड्यांच्या नोंदी झाल्या होत्या, आणि ठराविक एक 7-8 नोंदी काहीतरी करायच्या त्यांच्या प्रोसेसमध्ये होत्या. साधारण आम्हाला एक्सपेक्टेड आहे की बाबा एक 350-400 गाड्या यायला पाहिजेत. कारण ह्यांचं म्हणणं कसं आहे, एक एवढं चांगलं नियोजन करत असेल एक आयोजक, आणि हिंद केसरीचा मान असेल तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी इथं आलं पाहिजे, आणि बरेचसे वेगवेगळे उपक्रम नेहमी इथं आयोजित केलेले असतात. अजून सांगा की ह्या मैदानाचा USP काय आहे? म्हणजे बाकी ठिकाणी तुम्ही बघत असाल बैलगाड्याचा, तुम्ही आयोजक आत्ता आहात, बाकी ठिकाणी बैलगाड्या चालू असतात, पण इथली महत्त्वाची गोष्ट काय, इथं बैलगाडी मालकांना काय यावं, काय वाटते तुम्हाला?
इथं बघा आमचं म्हणजे महाराष्ट्रातला पहिलं तर एक सगळ्यात आगळं वेगळं मैदान आहे. दुसरं तर जे बैलाला प्राथमिक जी गरज असते फाटीचा जो विषय असतोय, इथं उत्कृष्टमधली उत्कृष्ट फाटी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. इथं अगदी सर्वसामान्य बैलगाडा मालक असू दे नाहीतर कोणीही असू दे, इथं निर्णय जर बघितला आता गेली 3-4 वर्ष झालं तुम्ही तुमच्या माध्यमातून कव्हरेज देताय, तुमच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचं तुम्ही लोक काम करताय. इथं कुठल्याही बैलगाडी मालकावरती कधीही अन्याय झालेला नाही. जो निर्णय योग्य आहे तोच निर्णय इथं घेतला जातो. त्यामुळं अगदीच कुठल्याच मैदानाला आमच्या इथून पाठीमागच्या देखील कुठलंही गालबोट की बाबा हा एखादा चुकीचा इथं निर्णय झाला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी असल्यामुळं आमचं हे महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं मैदान आहे असं म्हटलं तर काय अवघड राहणार नाही. मित्रांनो बघा, जी तयारी करता येईल ती सगळी तयारी केली आहे आणि फाटीचं त्यांनी सांगितलं की अशी फाटी महाराष्ट्रात फार दुर्मिळ आहे आणि पळण्यासाठी एक उत्कृष्ट मैदान तयार केलेलं आहे. हिंद केसरी हा किताब मिळवण्यासाठी जे साजेसं मैदान आहे ती सगळी तयारी इथं केलेली आहे. तर या जास्तीत जास्त संख्येने इथं या आणि या हिंद केसरी मैदानाची शोभा वाढवा. आजपर्यंत नावनोंदणी चालू असणार आहे आणि हो, मी कमेंट्समध्ये ह्या मैदानाचं लोकेशनसुद्धा सेंड करीन.